नमस्कार, मी पूर्वी भावे. नेत्यांना, राजकीय पक्षांना सत्ता किती महत्वाची असते आणि त्यासाठी कोणता नेता, कोणता पक्ष कोणत्या थराला जाऊन तडजोड करेल हे आज घडीला सांगणं इम्पॉसिबल. अवघ्या काही मिनिटांपूर्वी महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री अर्थातच कालच ज्यांची खाती अजित पवारांनी वळती केली होती, मात्र मंत्रीपद कायम असलेल्या माणिकराव कोकाटेंनीच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. तो अजित पवारांनी स्वीकारलेला आहे. आता किती कमाल आहे बघा. 3 दिवसापूर्वी हे माणिकराव ग्लोबल स्टार मेस्सी सोबत वानखेडे स्टेडियमवरती फोटो सेशन करत होते. त्याच माणिकरावांकडे आज खातही नाही, मंत्रीपदही नाही, शिवाय कोणत्याही क्षणी अटकही होऊ शकते. अशाच अनेक अनपेक्षित घडामोडी सध्या सुरू आहेत. खास करून महाविकास आघाडीमध्ये त्या सुरू आहेत. आजारपणामुळे गेला महिनाभर माध्यमांपासून दूर राहिलेले संजय राऊत कालपासून पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेत आणि पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये मुंबईत ठाकरे ब्रदर्स एकत्र लढणार अशी घोषणा त्यांनी केली. पण त्यात खरी ब्रेकिंग होती ती ठाकरेंच्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस सोबतच्या चर्चा थांबल्यात ही. पण याच घोषणेच्या 24 तासांच्या आत राऊतांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवलाय. त्यांचे सध्याचे राजकीय मार्गदर्शक शरद पवारांकडे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं सुप्रिया सुळेंना त्यांनी सुनावलं आणि आज दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीवरनं कडक शब्दात टीका केली. टीका नाही तर जवळपास इशाराच दिलाय. आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय, सुप्रिया सुळेंनीही दोन्ही शिवसेना कशा एकत्र आल्यात याची उदाहरणही दिली आहेत. बरं, इकडे अशा राजकीय घडामोडी घडत असताना संजय राऊतांनी थेट शरद पवारांचं घर गाठलं. तिथे तासभर चर्चा केली आणि युतीसाठी संभाव्य गणितही सांगितली. त्यावर पवारांनी काय उत्तर दिलंय हेही आज आपण पाहणार आहोतच. खरंच काय कमाल आहे बघा. ठाकरेंना शरद पवार मुंबईत सोबत हवेत, पण तिथे गणित अजूनही जुळत नाहीये. आणि पुण्यामध्ये पवारांना ठाकरे सोबत हवेत, पण तिथेही अजितदादांमुळे गोष्टी पुढे सरकत नाहीयेत. नाशकामध्ये तर ठाकरेंनी जागा वाटपाची पूर्ण तयारी केलेली होती आणि त्यानंतर पवारांच्या नेत्यांची चर्चेत एंट्री झाली. म्हणजेच काय तर जितक्या महापालिका तितकी जास्त राजकीय गणितं तयार होत चाललेली आहेत आणि होत राहणार आहेत. आणि विरोधकांची ही गत असली तर सत्ताधाऱ्यांमध्येही काही सगळं सुरळीत सुरू आहे अशी परिस्थिती मुळीच नाहीये. मुंबईमध्ये मलिकांमुळे महायुतीला राष्ट्रवादी नकोय, पुण्यामध्ये काकांमुळे दादांना भाजप नकोय, तर ठाण्यात भाजपच्या स्थानिक नेत्यांना शिंदे नकोयत. असाच पाढा महायुतीतही सुरू आहे. हे सगळंच अक्षरशः डोकं गरगरून टाकणार आहे. आणि त्यातच माणिकरावांमुळे दादांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. कारण त्यांची खाती अंगावर घेत असताना दादांना पक्षातील इच्छुकांच्या नाराजीची काळजी घ्यावी लागणार आहे. शिवाय महापालिकांचं प्लॅनिंगही करावं लागणार आहे. त्यामुळे निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाला म्हणावी तशी सोपी जाताना सध्या तरी दिसत नाहीये. हे अगदी स्पष्ट आहे, डोळ्यासमोर आहे. आणि या सगळ्या घडामोडींच्या राजकीय विश्लेषणाची सुरुवात करूयात संजय राऊतांच्या आजच्या वक्तव्यात. भाजपचा पराभव अजित पवार कसे काय करणार, हिंमत आहे का? म्हणजे हा तर्कच मला पटत नाही की भाजपचा पराभव करण्यासाठी पवार एकत्र येतात. म्हणजे अजित पवार हे भाजपचा पराभव कसे करू शकणार जे भाजपच्या युतीमध्ये आहेत किंवा भाजपच्या पालखीचे भुई आहेत. ते भाजपचा पराभव कसा करणार? लगेच तुरुंगात जातील. हे तो विचार जरी मनामध्ये आणला आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहू, हे अमित शहांचे पक्ष आहेत, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे. कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील. ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे, त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये युती आघाडीच्या सीमा अनेकदा पुसल्या जातात. नगरपालिका निवडणुकीमध्ये हेच घडलं आणि आता महापालिकांनाही काहीसं असंच होताना दिसतंय. मग असं असताना राऊतांचा हा दावा योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला जरूर सांगा आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यासाठी आम्ही विचारलेला प्रश्न पाहायला जाऊयात आमच्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, शरद पवारांची अजित पवारांसोबत युती म्हणजे भाजपचे हात बळकट करणं. संजय राऊतांच्या दाव्याशी सहमत आहात का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. आपलं मत जरूर नोंदवा.
गेल्या महिन्याभरापासून दोन्ही राष्ट्रवादी पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र दिसतील अशा चर्चा सुरू आहेत. अगदी दूर कशाला जायचं, कालच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं दिसलंही. हे चित्र अर्थातच महापालिकेतही दिसू शकतं आणि त्यावरच राऊतांनी परखडपणे आपलं मत मांडलंय. आता थेट शरद पवारांविषयी जर राऊत बोलत असतील तर ते काही त्यांचं एकट्याचं मत नसेल. ते जे बोलणार आहेत त्याला उद्धव ठाकरेंचंही समर्थन नक्कीच असेल. त्यामुळेच अजित पवारांसोबत जाणं शिवसेनेला म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य नाही हे तरी त्यांनी स्पष्ट केलं. पण राऊतांनी युती संदर्भातला आणखीन एक गिअर टाकला आणि लगेच त्यावर पलटवारही आला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना काही राऊतांचं हे म्हणणं पटलं नाही, कारण नगरपालिका निवडणुकीला ठाकरेंच्या शिवसेनेनंही वेगवेगळ्या पक्षांची युती केली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवरती असं होतच असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलेलं आहे. पवार जर एकत्र येतात काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, राऊत म्हणतात की अजितदादांची हात मिळवणं म्हणजे भाजपची हात मिळवणी आणि त्यामुळे काल काँग्रेसवालेही म्हणाले की आम्हालाही सोबत घ्या मनसे शिवसेना. मला असं वाटतं पुढच्या 3-4 दिवसातच कळेल. अनेक ठिकाणी शिवसेना असेल, तुम्ही बघितलं असेल नगरपालिकेच्या इलेक्शनला सगळेच परम्युटेशन कॉम्बिनेशन्स होते. अनेक ठिकाणी दोन्ही शिवसेनाही एकत्र आल्यात, आपण महाराष्ट्रात सगळ्यांनी पाहिलेलं आहे, तुम्हीही ती स्टोरी कव्हर केलेली आहे. त्यामुळे अनेक तशा गोष्टी झालेल्या आहेत. आता पुढच्या 1-2-3 दिवसात पूर्ण चित्र स्पष्ट होईल. खरं तर एरवी सुप्रिया सुळे आणि राऊत यांच्यातला गोडवास महाराष्ट्राने पाहिलाय. दोघांनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक केल्याचंही पाहिलंय. आज मात्र सूर थोडासा कोरडा होता. त्याला बहुतेक ईव्हीएम वॉरची किनार असावी. त्याचं झालं असं की संसदेमध्ये SIR वरती चर्चा होती. त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं सुप्रिया सुळेंनी भाषण दिलं आणि त्याच भाषणादरम्यान त्यांनी EVM वरनं एक वक्तव्य केलं. खरं तर ते वक्तव्य त्यांच्याच पक्षातल्या अनेकांना पटलंही नसेल, पण पक्षनेत्याने केलेल्या वक्तव्यावरती कार्यकर्ता काय बोलणार. त्यांच्या त्याच वक्तव्याचा मित्र पक्षांनी मात्र चांगलाच समाचार घेतलाय. त्यातही राऊतांनी पहिली ठिणगी टाकली होती. लाया है सब कागज मेरे साथ. क्या हुआ, पहले पंचायत में इतनी बड़ी सरकार आई, मैं नहीं कह रही हूँ, इनका कहना है कि मैं भी उसी मशीन पे चुन के आई हूँ, तो मैं VVPAT EC किसी पे नहीं बोलूंगी, क्योंकि मेरा कहना है अगर वो मशीन में गलती है तो मेरे से शुरू करिए, क्योंकि मैं 4 बार चुन के उसी मशीन के कारण आई हूँ. सो आई एम नॉट स्पीकिंग अगेंस्ट द मशीन. EVM मध्ये घोटाळे आहेत हे स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे आणि सुरुवातीच्या काही काळात सुप्रिया सुळे सुद्धा EVMच्या विरोधामध्ये होतात. सोयीनुसार भूमिका घेता येत नाही आणि बदलता येत नाही. भूमिकेवर ठाम राहायला पाहिजे. EVM मध्ये घोटाळा आहे, राहुल गांधींनी ते सिद्ध केलेलं आहे, आम्ही सगळ्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. अशा वेळेला लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि संघर्ष आणि लढाईची धार कमी होईल. अशा भूमिका घेऊ नयेत बरं का. सत्य आम्हालाही माहिती आहे. सत्याची लढाई अशा प्रकारे भरकटली जाऊ शकत नाही. सोयीनुसार भूमिका बदलू नका असं म्हणत राऊतांनी सुळेंना टोला हाणला खरा, पण दादांसोबत जाणं म्हणजे भाजपला बळकटी देणं असं शरद पवारांच्या भूमिकेवरती वक्तव्य केल्यानंतर तासाभरातच त्यांच्या भेटीला स्वतः राऊत गेले. मग सोयीनुसार नक्की कोण कशी भूमिका घेत आहे हे मतदारांना कसं कळावं बळं. असो, पण राऊतांची ती भेट मात्र अत्यंत महत्वाची ठरली. आजच्या शरद पवार संजय राऊत बैठकीमध्ये शिवसेना मनसेच्या युतीत येण्याचा प्रस्ताव पवारांना दिला गेलाय. शिवाय काँग्रेसही सोबत येण्यास तयार आहे का याचीही चाचपणी करण्याची विनंती राऊतांनी पवारांना केली. मात्र आधी मनसे शिवसेनेमध्ये जागा वाटप करून घ्या आणि त्यानंतर आमच्या जागांचा प्रस्ताव देऊ असं पवारांनी सुचवलंय. जागा वाटपामध्ये मान राखला गेल्यास युतीत जाण्याची पवारांची तयारी आहे. त्याच बैठकीची इनसाइड स्टोरी पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आज या भेटीमध्ये काय काय झालं, ठाकरे बंधूंच्या युतीसोबत आपण यावं असं आज संजय राऊतांनी प्रस्ताव दिल्याचं कळतं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेस देखील सोबत येण्यास तयार आहे का याबाबत आपण एकदा त्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करावी असंही त्यांनी म्हटल्याचं कळतंय. यावरती शरद पवारांनी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं आधी जागा वाटपाबद्दल आपापसात ठरवून घ्यावं असं म्हटल्याचं सुद्धा कळतंय आणि आम्हाला हव्या असलेल्या जागांचा प्रस्ताव आम्ही नंतर देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे. ही अर्थातच एक महत्वाची अट आपल्याला म्हणावी लागेल. आता जरा पुण्याचं गणित सांगते. इथे महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहेत आणि अजित पवार स्वतंत्र.
त्यामुळे महायुतीमध्ये फ्रेंडली फाईट म्हणा की सरळ सरळ लढत म्हणा, पुण्यामध्ये महायुतीतच सामना होणार आहे. खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका म्हणजे अजित पवारांसाठी अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढत बनली आहे. कारण इथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना दादांचाच वरचष्मा असत आलाय. आता 2017 सालच्या निवडणुकांमध्ये भाजपने अजित पवारांना चारी मुंड्या चित करत पुणे पिंपरीमध्ये मैदान मारलेलं होतं. त्यामुळे राज्यात गुण्या गोविंदाने नांदणारे दादांचे आणि भाजपचे कार्यकर्ते पुणे आणि पिंपरीमध्ये मात्र कट्टर विरोधक आजही आहेत. त्यामुळेच की काय दादा आणि फडणवीसांनी मधला मार्ग काढत फ्रेंडली फाईटची सोय केली आहे. पण दादांनाही माहिती आहे की राष्ट्रवादीच्या फुटीमुळे पुणे पिंपरीमध्ये पक्षाची ताकद काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे आणि त्यामुळेच दादांनाही तिथे काकांची साथ हवी आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही हीच भावना आहे. आता म्हणायला शरद पवारांच्या प्रशांत जगतापांनी दादांसोबत जाण्यासाठी मोठा विरोध केला होता खरा, पण जर शरद पवारांनी ठरवलं तर मार्ग नक्कीच निघेल. आता अशा परिस्थितीत जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर ठाकरेंच्या सेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे, तीही आपण पाहूयात. आले तर आम्ही त्याच्यामध्ये राहणार नाही, कारण आम्ही स्पष्ट भूमिका केलेली आहे की जर राष्ट्रवादीवर जायचं असेल तर राष्ट्रवादीने वरचा पाठिंबा काढावा किंवा त्यातून बाहेर पडावं किंवा पुढे काय करणार त्याची स्पष्टता करावी. राज्यामध्ये आम्ही एक लढाई लढायची आणि स्थानिक निवडणुकीसाठी आम्ही ताळमेळ करायचं आणि साटेलोट करायचं हे चालणार नाही. काँग्रेससोबत चर्चेची दारं बंद, पवारांसोबत थोड्याफार प्रमाणात का होईना चर्चा सुरू. अशा स्थितीतही उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मनसेसोबत मात्र चांगलंच जुळवून घेतलंय. राज्यातल्या 29 पैकी 8 ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये जवळपास जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे. या 8 पैकी 4 महापालिका या विदर्भातल्या आहेत. आता हे झालं महाविकास आघाडीचं. महायुतीतही गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. नगरपालिका निवडणुकांमध्ये बदललेली समीकरणं आणि त्यात भाजप आणि शिवसेनेतला तणाव कमालीचा वाढल्याचं आपण सातत्याने पाहिलं. अगदी एकमेकांचे स्थानिक नेते फोडण्यापासून ते शालजोडीत मारण्यापर्यंत. त्यातच एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला अचानक दिल्लीला गेले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनीही दिल्ली दौरा केला आणि अचानक वातावरण निवळलं. महापालिका निवडणुका एकत्र लढण्याच्या आणाभाकाही घेतल्या गेल्या आणि आज त्या दिशेने महायुतीनं दमदार पाऊल टाकलंय. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपावरती आज झालेल्या बैठकीमध्ये 150 जागांवरती एकमत झाल्याचं जाहीर झालंय. उरलेल्या 77 जागांवरती येत्या 1-2 दिवसामध्ये मार्ग निघेल अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे. लवकरच जे काही वाटप आहे उर्वरित जागांचं, ज्या उर्वरित 77 जागा आहेत त्या 77 जागांची चर्चा आमची सुरू आहे. एकमेकांना पेपर्स देणं, एकमेकांना आकडेवारी देणं वगैरे ही सगळी प्रक्रिया ही पुढच्या 2-3 दिवसामध्ये पार पडेल आणि मग त्या संदर्भामध्ये आमची चर्चा होईल आणि मग अंतिम निर्णय जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे अंतिम निर्णय त्या ठिकाणी रॅटिफाय करतील आणि त्यानंतर त्याची जी काही घोषणा आहे ती होईल. ज्या पद्धतीनं मुंबईकरांना आवश्यक असलेलं चांगलं प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देणं, त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं की 150 ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे. 77 जागा ह्या अनरिणित राहिलेल्या आहेत. त्याच्यावर देखील उद्या परवामध्ये चर्चा होईल. परंतु जागा किती कोण लढतं याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढं जातोय, म्हणजे शिवसेना, भाजप, RPI. त्याच्यामुळं ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट असली पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही जिने सांगितले की आम्ही जिंकणार, हे आम्ही 100% जिंकणार. पक्षांमध्ये सध्या चाललेली वाटाघाटी, त्याच्यानंतर बोलाचाली आणि शिवाय रस्सीखेच याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पण त्यापूर्वी राऊतांच्या दाव्यावरती प्रेक्षकांनी प्रतिक्रिया काय दिल्या ते पाहण्यासाठी आपण जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. एक्सवरून आपण पहिली प्रतिक्रिया अमित जाधव यांची बघतोय. मुळातच दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळे आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला न पटण्यासारखं आहे. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया आशिष यांची आहे. अजित पवारांच्या पक्षातील अनेक नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागलाय. शरद पवार यांनी त्यांच्यासोबत जाणं म्हणजे सरळ सरळ भाजपला फायदा करण्यासारखं आहे. विष्णू सुरवसे यांची युट्यूबवरनं प्रतिक्रिया आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी कोण कोणासोबत युती करेल हे सांगता येत नाही. युट्यूबवरनं अशोकराव पाटील म्हणतायत, ज्यांनी अजित पवारांसोबत युती करू नये
त्यांनी अजित पवारांसोबत युती करू नये, केली तर आहे ती विश्वासार्हताही संपेल. फेसबुकवरनं अजय अणेराव म्हणतायत, पवार सत्तेसाठी काहीही करू शकतात. फेसबुकवरनं मालोजी दराडे यांची प्रतिक्रिया, तुम्ही राज बरोबर गेलात की भारी आणि काका दादांबरोबर गेलं की वाईट, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. संजय राऊत बोलतात ते नंतर खरं होतं, श्याम राऊत यांची प्रतिक्रिया आहे. आणि आता याच मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरला. आज आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार राम कदम.